सोडतायत म्हणालेत. अहो अंजली ताई, तुमचं उपकार कसं फेडायचं ते कळणच झाले बघा. हो नाही, त्यात उपकार कसले. मी फक्त मला जे योग्य वाटलं ते केलं. आणि जर का आभार मानायचेच असतील ना तर ते मामांचे मानायला पाहिजे. मामा, आज तुम्ही होतात म्हणून हे सगळं शक्य झालं. माझं काय नाही बघ. अगं तू यांची बाजू धरून ठेवलीस ना म्हणून जमलं. मामा, तुम्ही होता म्हणून साहेबांनी ऐकलं, आता काय ऐकलंच नसतं. राणा, अंजली, तुम्ही दोघं बी चांगली माणसं. तुमच्या संकट उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे. तेच मी केलं. बाकी असंच चांगलं काम करत राहा. जीभवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवूनच तुमच्या आयुष्यात आग लावणार आहे मी. हे चांगुलपणा म्हणजे आगीची पूर्वतयारी आहे. तुझा काय बी उपयोग नाही बघ. अरे तू नुसतं मोठं मोठं बोल. का काय झालं? अरे पोलिसांनी तांड्यावरच्या लोकांना सोडलं की मरता. सोडू दे की मग. पण माननीय परेश पाटलानं सोडलेलं नाहीये. माननीय परेश पाटलाने एकदा डोक धरला की धरला. इसर आता तांड्यावर तू परत गेलास तर ती लोक तुझा खिमा करतील. हेमा माझा नाही, हेमा त्यांचाच होणार आहे. गावकरी आणि पोलीस करणार. ए बाबा, हे बघ, एक दोन वेळा सांगितलं तर गाववाली ऐकतात, पण पुन्हा पुन्हा सांगितलं ती ऐकत नसतात. किती बी सांग त्यांना. मी सांगणारच नाही तर काय. गावकरी आणि पोलीस स्वतःहून तिकडे जाणार. ते कसं? बापू, तोच एक प्लॅन आखलाय. ए बाबा, आता कुठला प्लॅन? आज रातच्याला गावात परत चोऱ्या करायच्या. अरे हा नवा प्लॅन नाही, तो जुनाच प्लॅन आहे. बापू जरा थांबा की. हा, लय गडबड असते तुम्हाला. पी हळद आणि हुगुरी जरा ऐकून तर घ्या. बरं सांग. बापू, आज रातच्याला गावात परत चोऱ्या करायच्या आणि तो सगळा माल आहे की नाही तांड्यावर नेऊन टाकायचा. ए नको बाबा. अरे गावात चोरी करताना कोणी बघितलं तर, आणि तांड्यावर चोरीचा माल टाकताना तिथं कोणी बघितलं तर? ए अरे डबल रिस्क आहे. बापू, डबल रिस्क, डबल पैसा. हा, आणि रिस्क घेतल्याशिवाय आयुष्यात काही होत नाही बापू. आणि समजा काही झालं तर माननीय परेश पाटील आहेच की. तुम्हाला काही होऊ देणार नाही. सगळं मी माझ्या अंगावर घेऊन तुमच्या अंगावर काय ढकलणार नाही. पक्क नव? अहो नक्की. अहो, माननीय परेश पाटलावर विश्वास आहे का नाही तुमचा? आहे की नाही? हा, तेच सांगाले हो बापू. काय होत नाही. आज सगळं एक नंबर होणार आहे बापू. आज रातच्याला 9:30 वाजता गाठ पडा. गावात आहे की नाही धुरळाच उडवून देऊ. मग राणा, खुश ना बाबा आता? कसली खुशी? अगं त्या गरीब मजुरांना सोडून दिलं नाही का? बुवा, सोडून दिलं म्हणून नाही, तर चूक नसलेल्या माणसांना डांबून ठेवलं नाही याची खुशी आहे मला. दोन्ही एकच रे बाबा. पण आता ज्या गावकऱ्यांच्या घरात चोऱ्या झाल्यात ना त्यांना न्याय मिळाला पाहिजे. चोरांचा तपास करायला लागणार. आज पण गस्त घालायची. आज पण? हा, नाही म्हणजे मी काय म्हणतोय. काय म्हणू नकोस. गप्प गस्तीला यायचं, कळलं ना? बुवा, आपण गस्त घालून बी चोरी झालीच की. आता चोराला धरायचं कसं? हॅलो. हा, हॅलो राणादा. लक्ष्मी, कसं चाललंय कॅम्प? काय तक्रार? काही नाही. आज काय गंमत झाली सांगू का तुला? बरं ऐक, मी ते घरला जाऊन तुला फोन करतो. ठेवू का आता? पोलीस स्टेशन मध्ये मी. फोन खेचू नको लक्ष्मी, पडेल फोन. इथे जवळ येऊन बोल. चोराचं काय झालं रे राणादा? नाही ग, आम्ही गस्त घालतोय, पण चोर आम्हाला हुलकावण्यात देते. त्या चोरांना कळलं असणार की तुम्ही गस्त घालताय. ते बघत असणार. त्या चतुर्भिंगीसारखा वेश बदलून गस्त घाल, म्हणजे त्या चोराला कळणार नाही.
हो. बरं लक्ष्मी, ऐक आता, पोलीस स्टेशन मध्ये आपण नंतर बोलू. हा, मी ठेवतो पण आता. तू कुठला वेश घेणार? मी साहेबांसगळं बोलून बघतो. ते जर वय म्हणले तर पुढे बघू. बरं ठेवू का आता फोन? नीट नीट त्याच्यावर ठेव. बुवा, थांबा. रुपाली बघून इकडे सांगतो. बुवा, लक्ष्मीनं चोर धरायला भारी आयडिया दिली आहे. काय? म्हणजे कसं आहे बघा, आपण गस्त घालतोय, चोरासनी कळतोय, म्हणून ते आपल्याला हुलकवण्यात येतात बघा. आपण वेषांतर करून गस्त घालायची असं लक्ष्मीनं सांगितलंय. तसा लक्ष्मीच्या सांगण्यात पण पॉइंट आहे बरं खरा. हा म्हणजे आपण बी वेश बदलायचा का? वय, आपण गस्त घालायची पण वेश बदलू. सुटलो. का रे बाबा? ही भारी आयडिया आहे. आता पोलिसांची वर्दी अंगावर नाही म्हटल्यावर त्या चोरांना डाऊट येणार नाही आणि ते माझ्यावर प्राणघातक हल्ला पण करणार नाहीत, म्हणून म्हटलं सुटलो. अरे जरा हळू बोल. अरे साहेबांनी ऐकलं तर काय खरं नाही तुझं. ठरलं तर मग आपण वेषांतर करून गस्त घालायची. तेव्हा रातच्याला 9:30 वाजता आपण भेटायचं. काय? अहो अंजली ताई, तुम्ही होता म्हणताना आमचं नवरं घरी आलं बघा. नाही, माझ्यामुळे काही नाही झालं, ते निर्दोष होते म्हणून आले. हो, पण आम्ही निर्दोष आहे, तुम्ही समजावून सांगितलं म्हणून आम्हाला सोडलं. अहो, आंदोलन केलंय आपल्या सगळ्यांसाठी अंजली ताईंनी. होय, आम्ही आमच्या बायका पोरांच्या लय काळजीत होतो. पोलिसांनी नाही सोडलं तर काय करायचं म्हणून डोसं काम देत नव्हतं. काय कळत नव्हतं आम्हाला. पण तुम्ही आला आणि आमच्यावरचं इगिन केलं बघा. अगं बायानं बघत त्या बसलाय का? चला चहा करा. नाही नको, त्याची काही गरज नाहीये. अहो नाही कशी अंजली ताई, तुम्ही आमच्यासाठी एवढं सगळं केले, काय ना काय घ्यायलाच पाहिजे ना. अहो, आम्ही फाटकी फिरस्ती माणसं. लय काय नाही, पण चहा तर नक्कीच पाहिजे. होय होय, बसा. बसा बसा. हो. ह्या सगळ्या प्रकरणात 2 दिवस तुमच्या मुलांची शाळा बुडली ना. आता उद्यापासून पाठवा त्यांना परत शाळेत. हो, पाठवतो की. आणि आज रात्री तुम्ही सुद्धा सगळे मयात या. आम्ही कशाला? हो तुम्ही, म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन या आज रात्री मयात. त्यांचा अभ्यास होईल आणि त्या निमित्तानं तुम्हालाही थोडं शिकता येईल. होय बाय, शिकायला तर पाहिजेच की, नाही पुन्हा तो किराणावाला फसवायचा. हो, म्हणूनच शिकलं पाहिजे, नाहीतर परेश पाटलांसारखी माणसं आपल्याला फसवतात. आता इथून पुढे तुम्ही शिका आणि तुमच्या मुलांनाही शिकवा. हो. इथून पुढे तुम्हाला गावात कोणी त्रास दिला ना तर सरळ माझ्याकडे यायचं. तुम्ही सांगितल्यावर आता येणारच की मॅडम. मग आज नक्की येणार ना सगळे? हो हो होय, येणार की. कोण? वहिनी? हा बोला की वहिनी. हा बरकत भाऊजी, आज रात्री मयात शाळा भरणार आहे. रातच्याला? हो, मी तांड्यावरच्या सगळ्या माणसांना बोलवलंय रात्री. अहो, पण कशाला? कशाला काय विचारताय? आपण त्यांना पाठिंबा दिला ना. मग त्यांनी चोरी केली नाही हे जर का खरं असेल तर तसं आपल्याला सिद्ध पण करायला पाहिजे. पण वहिनी, रातच्या शाळेने कसं काय सिद्ध होणार आहे? हे बघा, रात्री मयात ते आपल्या समोर बसलेले असताना देखील गावात चोरी झाली तर ते आपोआपच सिद्ध होईल. तुम्ही एक काम करा, तुम्ही सगळी तयारी करून ठेवा, मी रात्री 9 पर्यंत पोहोचते. होय, बरोबर, चालते, या. ठेवते. हा. शपो,
राहणार. अरे दमानं खा की जरा. एवढी काय घाई लागली आहे तुला? गस्तीवर जायचं आहे काय? नाही आज मळ्यात चाललंय झोपायला. मळ्यात का रे? आज लई दिवस झाला मळ्यामध्ये राहायला गेलो नाही. आज तू बरकत बी माया नावानं बोंब मारायला. लई कामं टाकले. अरे राणा, रातचं कसलं काम करणार आहे सा तुम्ही? ते काय काय कामं करायचे ते ठरवायचे. राणा, अरे जरा आराम करत जा की. तालीम, मळा, ड्युटी, अरे किती करणार आहेस एकटा तू? बरं आहे की गोदक का, मला ते घोंगडा आणि धोतर दे की. आता धोतर आणि घोंगडं कशाला पाहिजे? चर्चा करायला जाणार आहेस ना? अगं थंडी पडल्या म्हणून. अरे मग घोंगडं घेऊन जा. धोतरानं काय थंडी थांबणार आहे वय? गोदक का, अगं थंडी पडल्या म्हणून घोंगडं पाहिजे, आणि ते घोंगडं टोचू नये म्हणून धोतर पाहिजे. जरा दे की तेवढं. अरे मग शाल घेऊन जा की. ते शाळेचं ओझत आहे ना व. तू जरा दे की काढून. जा जा लवकर, जा जा लवकर लवकर जा. मला उशीर व्हायला. जा लवकर लवकर दे जरा. बरं चल येतो. अरे अरे हात तरी. हा धुतो धुतो. काय हो, कुठे निघालात? ते जरा काम आहे. बरं चला येतो. अहो ऐका तर. गोदा का, आज रात्री मी मळ्यात जाणार आहे. तू पण? काय विशेष? नाही विशेष काही नाही, आज मळ्यात शाळा आहे रात्री. आता ह्या टायमाला? हा, ती जरा वेगळी शाळा आहे. आलं माझ्या ध्यानात. तुमच्या दोघांची काय शाळा आहे ते. चल जेवायला वाटते. अरे राणा, काय कुठे दौरा? मळ्यात चाललोय. हातरून घेऊन कशाला चाललायस? ए पप्या, अरे ते हंतरून नाही, ते घोंगडा आणि धोतर आहे. कशाला? मळ्यात चाललोय ना वा. ते थंडी वाजायला नको म्हणून घेतलंय. ते आज गस्त नाही बाय? नाही, जरा मळ्यामध्ये अर्जंट काम आहे, तिकडे चाललोय. बरं जाऊ काय? बरं ये की ये. रातचं फिरू नका बाहेर, घराला लवकर जावा. निघालं हे काय? निघालं. बापू, राणा नाही म्हणजे गस्त नाही. काय कळते का? राण्या मळ्यात आता गस्त नाही, आज बिनधास्त चोऱ्या करायच्या. अरे परत, अरे आपण गावलो बिलो तर लय मागात पडलं आपल्याला. बापू आपण कसं गावणार? आज पोलिसांची गस्तच नाही ना. अरे चोरीचा माल गावला तर कितीला पडेल आपल्याला ते? हो बापू, चोरीचा माल काय आपण घरातून ठेवायचा काय? ती चोरी केली की तो माल डायरेक्ट तांड्यावर न टाकायचा, म्हणजे सकाळी उठल्यावर ते कामगार घावणार आणि ह्या चोरीचं खापर आहे का नाही आपण रानावर फोडायचं. म्हणजे आहे की नाही, मला लय आनंद होईल. त्या राणाला सस्पेंड केल्याशिवाय माननीय परेश पाटील गप्पसणार नाही. सगळं प्लॅनिंग ठरले आपले. कोणाचं? हा ते हाय, ते आमचं ठरलंय, वरच्या लेवलचं आहे. तुम्ही फक्त चोऱ्या करा, चला. अरे वा, म्हणजे मला भुरटा चोर बनवणार आणि स्वतः रुबाबात फिरणार बाय. ए बाबा, मला नाही जमणार चोरी करायला. अरे मी गावलो बिलो तर काय करू? नाही 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 बापू, तुमच्या अंगावर काय आलं की नाही तर मी माझ्या अंगावर घेतो. हा चला 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 चला, दोघं मिळून चोऱ्या करू, मग तर झालं. बापू, काय उपाशी मारायचं ठरवलंय काय? हे बघा, तो राणा सस्पेंड होत नाही तोवर आपल्याला मोठ्या साहेबाकडे काम मिळणार नाही, आणि मोठ्या साहेबाकडे काम मिळत नाही तोवर आपल्याला पैसा मिळणार नाही. तेव्हा जर पैसा पाहिजे तर राणा सस्पेंड व्हायला पाहिजे, आणि राणा सस्पेंड व्हायला पाहिजे असेल तर आपल्याला चोऱ्या करावा लागेल. अरे पर अरे नाही आणि पर नाही,
हे बघा बापू माझं ऐका, राणा गेलाय झोपायला, आज त्याची गस्त नाही, काय टेन्शन नाही, आज आपण बिंदास चोऱ्या करायच्या. हा बापू, तुमच्या अंगावर काही आलं की नाही तर मी माझ्या अंगावर घेईन, तुम्ही अजिबात काळजी करायची नाही. हं? चला 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 चोरी करा, चला 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 चला. राणा, गुड नाईट, गुड नाईट. चला बापू चला. चला चला, या लवकर बसा बसा. अभी इतनी ठंडी में शाळा काय कुजी? अरे बेगम, अंजलि वही बोले तो करना पड़ेगा ना. तुम जरा ज्यादा चुनते उनका. शब्बो, मालिक हो अपने. मालिक, सब काम तो तुम ही करते इधर. तू जरा बात करती क्या? तू एक काम कर, ठंडी भी ज्यादा पड़ी, जाकर क्या कर जा. मेरे से अच्छा तो तुम ही बनाते. जाओ ना मेरे लिए मेकअप करके लाओ. तुमने बॉडी करती. आए बड़े बॉडी वाले लोग देख के डरते तुमको. शब्बो, तू मेरे बॉडी पर मत जा. हाँ अंजलि वही शिकवता ना, इसमें कौन गायब होते का नहीं उस पर ध्यान दे. जा. काय को बाइक को अगर तू ध्यान नहीं देगी तर गावात चोरी कशी होते हे कसं कळणार. जा, सांगितलं तेवढं कर. चल बसा सगळे. आले सगळे? हो हो, आलेत की बहिणी. बरं झालं तुम्ही सगळे आलात. अंजिल ताई, आता तुम्ही यायला सांगितल्यावर यायलाच पाहिजे. तुम्ही शिकलात तर तुमचाच फायदा आहे, म्हणजे तुम्हाला पैशात कोणी फसवणार नाही. आणि तुम्ही जर का गणित शिकलात ना तर मग काही प्रश्नच नाही. आज आपण एक काम करूया, गणितच शिकूया. आता मी एक तुम्हाला कोडं घालते, तुम्ही उत्तर द्यायचं. तर मला सांगा, एक मिक्सर विकल्यावर 2 कुकर येतात, तर मिक्सरची किंमत किती? अहो ते मिक्सर मध्ये ते वाटायचंच ना. हो, बाजारात एकदा बघितली होती आम्ही, 3000 किंमत सांगितली. मग कशाला घेऊ? मग एखादा जुना विकत घ्यायचा, त्याची किंमत माहितीये का? अंजली ताई, अहो आमच्या पालावर लाईटच नाही तर घेऊन काय करू? आणि उपयोगाचं नसेल तर जुन्याची किंमत कशाला विचारू? अहो बाय, प्रश्न लयच अवघड आहे, दुसरं काहीतरी विचारा की. बरं बरं, मग कुकरचं सांगा. कुकरला तर लाईट पण लागत नाही. अहो आम्ही बघूल्यातच करतोय स्वयंपाक. पण तरी किंमत माहिती असेल ना. जुना कुकर स्वस्त मिळत असावा. आणि चोर बाजार तर अजून स्वस्त मिळतोय. हे बघा, आम्ही तसल्या भानगडीच पडत नाही. पोटाला 2 गज कमी मिळालं तर चालेल, पण मेहनतीच खातो या. आणि ते कुकरातलं जेवण काय गोड लागत नाही, त्यामुळे भोगिवल्यातलं चुलीवरचं जेवणच आम्हाला गोड लागतं. बरं बरं, ठीक आहे. मी दुसरं गणित घालते. बघा, 2 चॉकलेटची किंमत 100 रुपये आहे, तर एका चॉकलेटची किंमत किती सांगा? बघा बघा, नीट करा. आपण शिकलोय की नाही शाळेत? कोणाला ते उत्तर? तांड्यावरची ही माणसं निरपराध आहेत. त्यांच्या उत्तरातनच समजतंय की यांनी चोऱ्या नाही केल्यात.
गावातल्या चोऱ्यांमागचा सूत्रधार कोणीतरी वेगळाच आहे. तो सापडायलाच हवा.